तुम्ही त्या तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचलात आणि जेव्हा आव्हान करता तुम्ही जाऊन पर्सनली एखादा चांगला कार्यकर्ता आव्हान करतो की आम्हाला मतदान करा, तर लोक खरोखरच ऐकतात आणि लोक मतदान करतात. कारण त्यांना तेवढी तरी त्यांना विचार येते की कुठल्या पक्षाने आपल्या वेळेला मदत केली आहे. मग त्यावेळेला ते बघत नाहीत की समोरचा कॅन्डिडेट कोण आहे, या कॅन्डिडेटनी काम केलंय का, मदत केली आहे का. मी मतं मागणार साहेब फक्त डेव्हलपमेंटच्या वर. नमस्कार, मी अतुल जैन. अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल की ही मुंबईची निवडणूक होणार की नाही असं म्हणता म्हणता लोकांना शंका होती की महानगरपालिका निवडणूक कधी होणारच नाही. पण त्यामध्येच आपण बघू शकत असाल तर महानगरपालिकाची निवडणूक जी आहे मुंबईची सह महाराष्ट्रातील 29 जे महानगरपालिका आहेत त्याच्या निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे आणि 16 जानेवारीला कोण जिंकणार हे आपल्याला नक्कीच कळणार आहे. तर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण प्रत्येक उमेदवारासोबत बोलत आहोत जे इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यासोबत आज सुद्धा आपण अंधेरीमधील मरोळ या विभागात आहोत. आपल्यासोबत श्री प्रमोद श्रीरंग शिंदे साहेब आहेत जे काँग्रेसमध्ये गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत आणि गेली अनेक वर्ष काँग्रेसमध्ये कार्यरत असताना त्यांनी अनेक कामं केली आहेत त्याच्याबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत. पण वॉर्ड क्रमांक 86 मधून आज श्री प्रमोद शिंदे जे आहेत ते इंटरेस्टेड आहेत, इच्छुक आहेत आणि त्यांना हा एबी फॉर्म आहे तो काँग्रेस देणार का हे नंतरचा भाग आहे. पण आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने ही निवडणूक ते लढणार आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रमोदजी, ज्या पद्धतीने आम्ही ऐकलं की आपण गेली अनेक वर्ष म्हणजे 20 वर्षाच्या वर आपण 30 वर्षाच्या आसपास काँग्रेसमध्ये आपण काम करत आहात, कशा पद्धतीचं आपलं कार्य काँग्रेसमध्ये राहिलेलं आहे? मी माझ्या युथ पासून सुरुवात केली. युथ मध्ये असताना मला ऍक्च्युली आमचं जे परिवार आहे शिंदे घराणं आहे आमचं ते काँग्रेस माइंडेड आहे आणि कॉलेजमध्ये असताना पण मी म्हणजे NSUI पासूनच ऍक्टिव्ह होतो. स्वतःसाठी नाही पण जे काही त्यावेळेला NSUIचे आमचे जे काही युथ लीडर्स होते त्यांच्यासाठी मी काम करायचो. तिथून कॉलेजमधनं बाहेर निघाल्यानंतर त्यानंतर मी फील्डवर आलो. माझा व्यवसाय चालू केला, मेडिकल स्टोअर चालू केलं कारण मी स्वतः प्रोफेशननी B.Pharm आहे. अरे वा. तर त्यामुळे व्यवसाय चालू माझं मेडिकल स्टोअर आहे आणि मेडिकल स्टोअर चालू केल्यानंतर मी जेव्हा कार्यरत झालो जेव्हा आणि जिथे माझं मेडिकल स्टोअर आहे लहानपणापासून तिथेच मी वावरलोय म्हणजे मरोळ चिमटपाडा ह्या ठिकाणी. मग मंडळांमध्ये ऍक्टिव्ह केलं. मग ऍक्च्युली कसं माहितीये माझ्या प्रोफेशनमध्ये हे तुम्हाला सांगायचं म्हणजे आरोग्य बाबतीत बरेच काही माहिती उपलब्ध होते इझिली दुसऱ्यांपेक्षा. मग त्या अनुषंगाने मी बरेच तिथे मेडिकल कॅम्प्स त्यानंतर आरोग्य शिबिरं बरीच आरोग्य शिबिरं घेतली. लोकांना गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल्स किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कसं काय ऍडमिट करणे याच्या मार्गदर्शन करणं सुरू केलं. त्यानंतर त्यांना फ्री औषधं कुठे मिळतील NGOs मधून किंवा गव्हर्नमेंट संस्थांमधून त्या अनुषंगाने मी काम चालू केलं आणि मंडळांच्या द्वारे मी लोकांना म्हणजे जसं काही तंटा असेल तो तंटामुक्त कार्यक्रम म्हणजे बसून लोकांना घेऊन सर्व. आणि आमचा जो चिमटपाडा ऍक्च्युली बघायला गेलं तर अशी एक हे नाहीये म्हणजे तिथे हिंदू पण आहेत, मुस्लिम्स पण आहेत, सिख पण आहेत, कॅथलिक्स पण आहेत. मग सर्व जाती धर्मांना घेऊन आम्ही कार्य केलं आणि त्याच्यात आम्हाला फायदा काय झाला माहितीये मला की सेक्युलर निर्माण झाल्यामुळे मला माझ्यावर लोक उत्साहाने अटॅच झाले. माझ्या कुठलाही कार्यक्रम माझे मेडिकल कॅम्प हा ऍक्च्युली कसा असतो एक सिम्बॉलिक असतो पण तो माझा सिम्बॉलिक होत नाही. 4-4.5 लोकांचा फुटफॉल होतो. ओके. कारण मला त्याची मदत माझ्या फार्मसी व्यवसायामुळे जे कंपन्याज असतात फार्मास्युटिकल ऍक्च्युअल त्या कंपन्या मदत करायच्या मला. मग लोकांना त्याच्यामुळे फ्री औषधं डॉक्टर्स यायचे. डॉक्टरांमध्ये माझा संबंध चांगला आहे. अंधेरी मेडिकल असोसिएशनमध्ये माझ्या चांगल्या संपर्कामध्ये आहे मी. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही जण म्हणतात मला की म्हणजे काही लोकांनी म्हटलं की मला कन्सल्टेशनसाठी मला फलाना डॉक्टर कार्डिओलॉजिस्ट पाहिजे किंवा मला फलाना स्किन स्पेशलिस्ट पाहिजे. मग त्या डॉक्टरांशी मी डायरेक्ट संपर्क करतो. त्यांचं कन्सल्टेशन एक्झाम्पल ₹1000 तर मी त्यांना सांगतो हा पेशंट गरीब आहे
500 मध्ये तुम्ही घ्या. तर काही कन्सल्टंट तर मला फ्रीमध्ये पण त्या लोकांनी मला बरेचच पेशंट्सना हे केलं. त्याचा फार मोठा उपयोग झाला माझ्या या राजकीय प्रवासामध्ये. हळूहळू मी राजकीय पदावर आलो काँग्रेसच्या. आता मी सध्या नॉर्थ वेस्ट जिल्हा व्हाईस प्रेसिडेंट आहे, उपाध्यक्ष आहे, नॉर्थ वेस्टचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. असा करत करत हा प्रवास आला, पण तो मी समाजसेवाच्या माध्यमातून केला. आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीने आपण नेहमीच म्हणतो की जो उमेदवार असतो किंवा नगरसेवक किंवा आमदार खासदार असतो तो असा शिकलेला पाहिजे किंवा वेल एज्युकेट पाहिजे. तर खरंच अभिमान वाटला की ज्या पद्धतीने प्रमोदजीने बी फार्म केलेला आहे आणि अनेक लोकांची सेवा, म्हणजे मुळात आपण काय म्हणतो की उमेदवार कसा असावा तर लोकांमध्ये राहणारा असावा. तर खरंच आज आनंद वाटला तुमच्या या सगळ्या गोष्टी ऐकून की तुम्ही, मला मन भरवून गेलं की ज्या पद्धतीने लोकांसाठी जे केलं पाहिजे ते तुम्ही खरंच मनापासून केलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने योगायोग असं म्हणायचा की ज्यावेळेस सुरेश शेट्टी साहेब आमदार झाले आणि ते असं वैद्यकीय झाले तर तुम्हाला काम करायला अजून सोपं पडलं असेल. फार 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 तुम्हाला एक सांगतो की साहेबांमुळे राहण्यामुळे माझी मदत फक्त मुंबईकरता लोकांना नाही झाली, महाराष्ट्राच्या लोकांना झाली. कारण मी साहेबांबरोबर आमच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जायचो साहेबांबरोबर. त्यामुळे माझ्या संपर्कात साहेबांच्यामुळे हेल्थ डायरेक्टर्स आले आणि साहेबांनी तेवढा मुभा दिला होता म्हणजे त्या हेल्थ डायरेक्टर्सला कॉन्टॅक्ट करण्याचा मला मुभा दिला होता. आणि त्यामुळे मला फार गरजू लोकांना मदत करता आली. अप्रोच त्याला म्हणतात ना, पॉझिटिव्ह अप्रोच करता आलं. आणि त्यांनी पण मला तेवढाच प्रतिसाद दिला आणि तेवढाच प्रेशर इथल्या आरोग्य खात्यावर पण माझा राहिला. छान, मस्त. कारण साहेबांनी एक ती योजना काढली होती, राजीव गांधी जीवनदाय योजना, आता त्याला महात्मा ज्योतिबा फुले योजना म्हणतात. त्या योजनेद्वारे तर कित्येक लोकांची ऑपरेशन फ्री झाली, कित्येक लोकांचा डायग्नोस्ट आपण केला, आजार डायग्नोस केला, त्यांना त्याचा निदान दिलं, त्यांना ऍडमिट करून सिव्हिल्स हॉस्पिटल सारख्या म्हणजे 5 स्टार म्हणजे तिथे ट्रीटमेंट झाली लोकांची, बरोबर, आणि फ्री. हे महत्वाचं आहे. म्हणजे साहेबांनी ब्लड ऑन व्हील्स, लोकांना ब्लड ऑन व्हील्समुळे ब्लड ऑन व्हील्सच, तर त्याच्यामुळे लोकांना रक्त त्यांना जाग्यावर भेटलं, त्यांना कुठलं रक्त पाहिजे. त्यानंतर अँब्युलन्स आमची सेवा, विविजीची अँब्युलन्स सेवा 104 आजही ती कार्यरत आहे. आणि कोरोनामध्ये तर ते कोरोना वॉरियर म्हणता येईल त्या बीव्हीजी वाल्यांना. म्हणजे लोकांना त्यावेळेला अँब्युलन्स भेटत नव्हती आणि मदत झाली. म्हणजे साहेबांचे आमचे विचार जे होते ना सुरेश शेट्टींचे, ते कन्स्ट्रक्टिव्ह होते. हेल्थ सेक्टरमध्ये त्यांनी असे रिफॉर्म केले ना, ते आजही त्यांचं ते लोक त्याचा फायदा घेतात आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्याचा पूर्णपणे फायदा घेतला, ज्यांना कळतंय. बरोबर आहे. आता तुमच्याबद्दल खरंच ऐकून मजा आली. आता थोडंसं आपण राजकीय कडे वळूया. ज्या पद्धतीने आपण बघत असाल की काँग्रेस हा खरं म्हणजे मुळात राष्ट्रीय पक्ष असून ज्या पद्धतीने आज केंद्रात सुद्धा विरोधी पक्ष म्हणून आता आहे, तर आपण ज्या पद्धतीने आपण लोकसभा विधानसभा आपण निवडणुका बघितल्या असेल तर त्यामध्ये कुठेतरी अशी खंत वाटते का की कुठेतरी काँग्रेस खूप लढावं लागतं पण सीट्स तेवढ्या येत नाही? ज्या पद्धतीने काँग्रेस एका काळी जी फेमस होती की काँग्रेसशिवाय मुळात पर्याय नव्हता असं मला हरकत नाही, त्यावेळेला अशी परिस्थिती होती. पण आता काँग्रेस कुठेतरी लढते पण त्या स्टेजवर येऊ शकत नाही. याबद्दल तुमचं काय मत? त्याचं कारण आहे, मी जास्त तुम्हाला त्या मुद्द्यावर आहे ना पॉइंटवर येईन मी. साहेब, काँग्रेसच्या काळात आहे ना गरिबांपर्यंत मदत भेटत होती. म्हणजे जी मदत होती ना ती खालपर्यंत जायची. एक काळ आला 2014 नंतर, प्रत्येक इलेक्शनमध्ये पैशाचा गैरवापर व्हायला लागला, पॉवरचा गैरवापर व्हायला लागला, प्रशासनाचा गैरवापर व्हायला लागला. काँग्रेसने हे कधीच केलं नाही, हे कधीच केलं नाही. मग आता तुम्ही मला सांगा की काँग्रेस बॅकफुटवर तुम्हाला का वाटतेय? काँग्रेस कधीच बॅकफुटवर नाही आणि कधीच राहणार नाही. कारण आमचे कार्यकर्ते आजही घरोघरी आहेत, पूर्ण गल्ली बोळात आहेत, रस्त्यावर आहेत आणि ते फाईट करतायत. पण आज जे चाललंय, आज जे मी बघतोय राष्ट्रीय स्तरावर म्हणा, स्टेट स्तरावर म्हणा, ते पूर्णपणे एक वेगळं काहीतरी एक तुम्हाला म्हणायचं ना एक सेट केलं जातंय, वेगळं एक सिनॅरिओ सेट केला जातोय. म्हणजे लोकांना आज इलेक्शन म्हणजे पैसा, म्हणजे राजकारणी म्हणजे पैसा देणारा व्यक्ती असं झालं. म्हणजे आज समाजसेवा करणारा, जो मूळ मुद्दे उचलणारा, रोडवर येऊन मूळ मुद्दे त्यांचं डेमॉन्स्ट्रेशन करणार ते नको आहे. की लोक आजकाल म्हणजे त्यांचा माइंडसेट असं झालंय की लोक म्हणतायत की हा उमेदवार मजबूत आहे का, खर्च करू शकतो का. हे माइंडसेट कुठून आलं? काँग्रेसच्या काळात हा माइंडसेट नव्हता, हा बीजेपीच्याच काळात का आला? हे कुठेतरी लोक चुकतायत, त्यांना त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून ते लांब होत चाललेत. सर, माझा एरिया चिमटपडा आहे, तुम्ही जर जाऊन बघा, 20 वर्षापासून कमलेश राय तिथे नगरसेवक आहेत. सर, तुम्ही जर रोडची दशा बघितली ना, तुम्हाला वाटेल
की धारावी बरी, मरोळ पाईपलाईन बरं, बाबा नको रे. आणि जर तुम्ही पावसाळ्यातले 6 महिने आले आणि व्हाईट कपडे घालून आला असाल तर पाठचा हिस्सा जर तुम्ही बघाल ना घरी गेल्यानंतर, तो ड्राय क्लिनिंग वाला तुमचा जो लॉन्ड्रीवाला आहे तो पण तुमचे कपडे धुवायला घेणार नाही. ही परिस्थिती खरी आहे आज देखील. मी पाठची परिस्थिती म्हणत नाही की पाठी असं होतं, आज देखील तीच परिस्थिती आहे. आज आमचे तुमचा पाण्याचा निचारा पावसाळ्यात बरोबर होत नाही सर, हे वाईट आहे ना परिस्थिती. त्यानंतर स्लीट, आपण म्हणतो ना पावसाळ्याच्या अगोदर ड्रेनेज मधून स्लीट काढले जातात साहेब, बिलकुल काढलं जात नाही. त्यामुळे पाणी रोडवरच तुंबतं. दोन्ही साईडचे गटर, म्हणजे रोडच्या साईडला दोन्ही गटर असायला पाहिजे, ती प्रॉपर नाही आहेत. सर हे काय चाललंय? म्हणजे आज एक नगरसेवक जो आहे स्वतःचा विकास करतोय, तो तुमच्या वॉर्डाचा विकास करत नाहीये. मग कुणाला माहिती असायला पाहिजे, लोक का नाही जागृत होत? तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी एक तुम्हाला संविधानाच्या मार्फत एक अधिकार दिलाय, प्रत्येक 5 वर्षानंतर तुम्ही मतदानाने. आणि ज्या वेळेला फॉर एक्झाम्पल मी सांगतो की जर एखादा उमेदवाराने काम केलं नसेल तर तो अधिकाराचं बटन किंवा बॅलेट पेपरचा वापर करता येईल असं तुम्हाला अधिकार दिलाय. आणि बाबासाहेब एवढे मोठे विचारवंत होते, त्यांनी जो आपल्याला अधिकार दिलाय आज कॉमन मॅनसाठी, का नाही ते त्यावेळेला यूज करतात? त्यावेळेला का विचार करतात की हा पैसेवाला आहे का, हा फलाना पक्षाचा आहे का? अहो, नगरसेवक म्हणजे काय? नगरसेवक म्हणजे ए पर्सन अपॉइंटेड बाय अस, बाय द सोसायटी. फॉर व्हॉट? कशासाठी? की तिथे तो व्यक्ती आमच्या पश्चातमध्ये, म्हणजे आमच्या पश्चातमध्ये जे आम्हाला वेळ नाही किंवा त्याला आवड आहे या समाजकार्य करण्याची, म्हणून आपण अपॉइंट करतो की आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. आमच्याकडे स्ट्रीट लाईट नाहीये. आता मला मूलभूत सुविधा म्हणजे तुम्हाला सांगतो, ह्यांना हेच माहिती आहे नगरसेवकांना की त्यांच्या अंतर्गत प्राथमिक आरोग्य शाळा येतात, त्यांच्या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र येतात, त्यांच्या अंतर्गत गार्डन्स येतात, त्यांच्या अंतर्गत फ्लड फंड येतात, त्यांच्या अंतर्गत असे काही फंड्स आहेत जे ते युजच करत नाहीयेत, ज्यांनी तुमच्या एरियाचा विकास होईल. जैन साहेब, मला फार वाईट वाटतं या संदर्भात. लोकांचा माइंडसेट चेंज व्हायला पाहिजे. काँग्रेस तुम्हाला घरोघरात दिसेल, हे मी तुम्हाला मूळ सांगतो. आता काय माहितीये, जाती समीकरणावर इलेक्शन लढलं जाते, हे पण चूक आहे. बरोबर आहे, मोठी गोष्ट आहे सध्याची आजची. आणि तुम्हाला वाटतं का नगरसेवक हे पद हे मामूली इलेक्शन आहे? साहेब, आज तुम्हाला मी सांगतो, तुम्ही घरातनं जेव्हा बाहेर पडता, एक चाळीत राहणारा मनुष्य, मी साहेब चाळीतून वर आलोय, चाळीत राहणारा मनुष्य, तुमचा पहिल्या घराच्या बाहेर गटर असतं, बरोबर. ते जर स्वच्छ नसेल तर तुम्हाला मच्छर, डेंग्यू होण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर तुम्ही रोडवर चालता, ते रोड जर खराब असेल तर साहेब कसं चालणार? त्यानंतर तुमच्या एरियात प्राथमिक आरोग्य केंद्र नसेल तर तुम्हाला कसं होणार? सर, या सगळ्या सुविधा त्याच महापालिकेच्या अंतर्गत येतात, त्या सुविधा तुमच्यावर पोहोचत नाही. या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणतायत, पण आज भाजप आणि जे युती सरकार आहे विकासावरच लढतंय. खरं म्हणजे पैसा आहे पण विकासावर खरं म्हणजे लढतंय. काय विकास झालाय? तुम्ही माझ्यावर चला, माझ्या वॉर्डात, आणि तिथे मला प्रूव्ह करून दाखवा. जर मी तुम्हाला कुठेही माझं खोटं वाटत असेल तर सर मी माझी उमेदवारी मागे घेतो. ठीक आहे सर. आता यानंतर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने आता महायुती होती, तर महाआघाडी होती, तर त्या महाआघाडीमुळे आपण लोकसभेत सुद्धा चांगल्या पद्धतीचे एक परफॉर्मन्स करू शकलात. विधानसभेत सुद्धा तुम्हाला एक चांगलं एक स्टँड घेता आलं, पण त्रास झाला, पण थोडाफार कुठेतरी सीट्स वगैरे. आता नगर पंचायत आणि ह्याच्यात तर तुम्हाला चांगलं म्हणजे शिवसेना उभाटापेक्षा चांगलं म्हणजे संधी मिळाली. आता कसं बघताय की तुम्ही आता पहिल्यांदाच एकटे लढण्याची भूमिका घेतलेली आहे काँग्रेसने, तर याबद्दल तुम्हाला मनात काय वाटतं की ज्या पद्धतीने ती संधी होती ती यात सुद्धा मिळू शकते? सर, 100% मी सांगेन तुम्हाला. तुम्ही जर आता विषय काढला ग्रामपंचायतीचा, नगर परिषदेचा, साहेब जेवढे नेते आहेत आज, तुम्ही पश्चिम महाराष्ट्र बघा, उत्तर महाराष्ट्र बघा, मराठवाडा बघा, साहेब ते सहकार ह्याच्यामधून झालेले नेते आहेत. म्हणजे कुणाची दूध डेअरी आहे, कुणाचं सहकार, सगळं सहकारातून. साहेब, मी माझा जो सहकार उभा केलाय ना साहेब, लोकांचं काम करून केलंय. मला जो सपोर्ट आहे ना साहेब, एका पक्षाच्या लेवलला मी काम करत नाही, मी सहकार नीतीवर काम करतो. म्हणजे लोकांना मदत करणे आणि लोकांकडूनच मदत घेणे. बरोबर. म्हणजे एक माझ्यासाठी ना साहेब, मदत करणारे जे लोक आहेत ना, ते कोण राजकारणी नाहीत, साधारण लोक आहेत. आणि त्यांच्याच मदतीने मी लोकांना मदत करू शकतो. फॉर एक्झाम्पल सांगतो, फॉर एक्झाम्पल एखादा पेशंट आहे, त्याला त्याचं ऑपरेशन करायला त्याच्याकडे पैसे नाहीये, तर मी एकटा तर हे होऊ शकत नाही. बरोबर आहे. मग आम्ही काय करतो, सहकार नीती कुठे वापरतो? अरे जैन साहेब, अरे नंदेशजी, अरे शर्मिलाजी, तुम्ही थोडे पैसे डोनेशन करा यांना, आव्हान करतो. आणि त्या आव्हानाने त्याची
त्याची मदत मिळते. मग तो साहेब ती सहकार नीती झाली नाही का? बरोबर. का नाही होऊ शकत? पण आव्हान करणारा पण ते तसाच व्यक्ती असायला पाहिजे ना. अभ्यासू पाहिजे तुमच्यासारखा. मुळात म्हणजे मोठी गोष्ट आहे की तुम्ही आहे ना, माझ्या- तळागाळातल्या लोकांची कामं केलीत म्हणून तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत. नाही तर नगरसेवक होणं सगळ्यांना इच्छा होती की मी नगरसेवक व्हावं, पण नेमकं काम काय करायचं मुळात हाच मोठा मला 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 या गोष्टीवर एक पॉईंट मी म्हणतो तुम्हाला. नगरसेवक म्हणजे लोकांच्या डोक्यात काय झालं माहिती आहे? आजच्या तारखेला 2 बॉडीगार्ड घेऊन फिरणे, बरं. एक मोठी एसयू घेऊन फिरणे आणि त्याच्यावर 4 ते काय बोलतात रील्स बनवणारे घेऊन फिरणे, हा झाला नगरसेवक साहेब. नगरसेवक हा काही तुमचा नेता नाहीये, तो नगराचा सेवक आहे. बरोबर. लोकांनी स्टंप, हे चूक कुणी ठरवलंय? लोकांनी स्टंप दिले. पहिलं त्यांना ते सुधारावं लागेल आपल्याला सर. तो जो धोरण आहे ना ते सुधारावं लागेल. सर, ज्या पद्धतीने आता आपण बघत असाल की आता महाविकास आघाडी नाही, काँग्रेस एकटी लढते, पण कुठेतरी आता 2 ठाकरे बंधू एकत्र झालेले आहेत आणि विषय एकच आहे, टार्गेट एकच धरलेला आहे की मराठी माणसा रात्र वैऱ्याची आहे, जागा हो. ही परिस्थिती आज जागोजागी तुम्ही बोर्ड पाहिले असेल, स्टिकर्स पाहिलेले असतील. तर अशा पद्धतीने मराठी माणसांना कुठेतरी जागवलं जातंय आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा सातारा गावातून आलेला आहात, एक खेड्यापाड्यातून, एक तुम्ही मुंबईमध्ये आज बरीच लोक आज मुंबईमध्ये वास्तव्य करत असतात, आपलं रोजगार करत असतात, त्याबद्दल तुम्ही आज मुंबईमध्ये आहात, सातारशी निगडीत संबंध आहेत तुमचा. पण त्यामध्ये आज ज्या पद्धतीने मतदार हा मतदान करणार आहे, कशा पद्धतीने तुम्हाला मतदान व्हावं असं तुम्हाला वाटतंय? सर कसं आहे माहितीये, मी जातीच्या समीकरणावर किंवा मराठीच्या मुद्द्यावर मतं नाही मागणार, मी विकासाच्या मुद्द्यावर मत मागणार. बरोबर. आता एक मी महाराष्ट्रीयन आहे, मी पश्चिम महाराष्ट्रातून आलोय, मी एका शेती करणाऱ्या कुटुंबातून आलोय आणि मी स्वतःही प्रगतिशील शेती करतो. तर आता असं आहे सर, तो भाग वेगळा, हा मुद्दा तुम्ही म्हणाल ना, तुम्ही ते जॉईन कराल की मराठी माणसा जागाव. खरोखर मराठी माणसाने जागा व्हायला पाहिजे, कुणाची लाचारी त्यांनी पत्करायला नाही पाहिजे. बरोबर आहे. हा महाराष्ट्र आपलाच आहे आणि हा महाराष्ट्र सर्वांचाच आहे. या दोन्ही गोष्टींचं मराठी माणसाला जाणीव आहे आणि खरोखर मराठी माणसाचं तुम्हाला मी एक सांगतो, मन मोठा आहे, फार मोठा आहे. खरी गोष्ट आहे. भावनेत वाहून जाणारा माणूस आहे. प्रत्येक वेळेला आपल्या महाराष्ट्राने काहीतरी करावं हे प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्राची चळवळ झाली, बरोबर, ती कुणाच्या विरोधात नाही झाली, बरोबर, ती स्वतःच्या हक्कासाठी झाली. मराठी कधीही रोडवर येतो ना तर स्वतःच्या हक्कासाठी येतो सर, दुसऱ्यांना डिस्टर्ब करायला कधी येत नाही. बरोबर आहे. मी या विषयावर एवढंच सांगू शकतो. साहेब, ज्या पद्धतीने आता तुम्हाला पक्षाने आदेश दिले आहेत, आपण जी तयारी केलेली आहे, ही निवडणूक आपण कशी लढणार आहात, म्हणजे काय तयारी नेमकी आहे? सर हे बघा, 30 वर्षापासून ऍक्टिव्ह आहे आणि माझ्या वॉर्डात 25 वर्षापासून ऍक्टिव्ह मी काम करतोय. तर एक आणि 19 वर्षानंतर ओपन झालाय सर. येस, बरोबर आहे. सर्वात महत्त्वाचे मला कधी तो मोकाच भेटला नाही, कारण 19 वर्षापूर्वी एवढा पॉलिटिकली मॅच्युअर्ड नव्हतो. बरोबर. आता जी मला मॅच्युरिटी आहे, कार्यकर्ता म्हणून काम करतो, आता जी मॅच्युरिटी आली आहे, तर त्या मॅच्युरिटीचा आणि लोकांचा माझा जनसंपर्क आणि एक तुम्ही म्हणला ना आता महाराष्ट्रीयन, कारण आमच्या वॉर्डात 14,500 मराठी माणसं आहेत आणि प्रत्येक माणसावर मी जेव्हा साहेबांच्या बरोबर काम केलं तेव्हा कधी लोक जेव्हा मला मदत मागायला आले, मी कधी तो सेनेचा आहे, तो मनसेचा आहे किंवा आधार पक्षाचा, कधी हा विचार केला नाही. लोकांपर्यंत पोहोचलो आणि त्याचा फायदा तुम्हाला मी सांगतो. 2014ला देखील जेव्हा लाट होती चिमटपड्यात, आम्ही 2,500 मतांनी प्लस होतो. छान. 2015ला साहेब इलेक्शन लढली, त्यावेळेलाही लाट होती, मोदी लाट होती, त्यावेळेला आम्ही 2,250 मतांनी प्लस होतो. अरे वा, छान. आणि आता देखील लटके साहेब मॅडमच्या वेळेला, लटके मॅडमच्या वेळेला विधानसभेत आम्ही त्यावेळेलाही प्लस आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे की तुम्ही त्या तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचलात आणि जेव्हा आव्हान करता, तुम्ही जाऊन पर्सनली एखादा चांगला कार्यकर्ता आव्हान करतो की आम्हाला मतदान करा, तर लोक खरोखरच ऐकतात आणि लोक मतदान करतात, कारण त्यांना तेवढी तरी त्यांना विचार येते की कुठल्या पक्षाने आपल्या वेळेला मदत केली आहे. मग त्यावेळेला ते बघत नाहीत की समोरचा कॅन्डिडेट कोण आहे, या कॅन्डिडेटनी काम केलंय का, मदत केली आहे का. बरं, आता तुम्हाला संधी मिळाली, तुम्ही नगरसेवक निवडून आलात, म्हणजे मुळात तुम्ही आता बरेच रस्त्यांचा वगैरे विषय सांगितला, हा एक वरच्यावरचा विषय झाला, पण नेमकं या विभागात काय अशी कामं आहे ती झाली? सर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगतो, या एरियामध्ये 3 प्रॉब्लेम मेजर आहेत. आमच्या बाजूला 5 स्टार हॉटेल्स, मेट्रो आलेली आहे, अंडरग्राऊंड मेट्रो आलेली आहे, त्यानंतर ओव्हरहेड मेट्रो आहे, म्हणजे आमचा विकसित वॉर्ड आहे. तसं बघायला गेलं तर विकसित आहे ना, सगळ्या अम्युनिटीज आहेत. बरोबर. मग त्या अम्युनिटीज फक्त कुणासाठी आहेत? बरोबर आहे. हा मुद्दा एक महत्वाचा आहे.
माझ्या हिशोबाने जेव्हा आम्ही एरियामध्ये स्लम्स एरियामध्ये मतदान बघा साहेब, मतदान जे होतं ना ते स्लम एरियामध्येच होतं, बरोबर आहे. पण त्यांना का वंचित ठेवलं जातं अधिकारांपासून? हा माझा पहिला मुद्दा आहे. पहिली बात तर त्या अधिकारांसाठी, त्यांच्या त्या सुविधांसाठी मी काम करणार आहे. रोड, गटर, पाणी, स्वच्छ पाणी. आणि सर्वात मोठी गोष्ट आहे, माझ्या डोक्यात जे आहे ते साहेब, शाळेचं जे प्राथमिक शाळा तुम्ही म्हणता ना, मी त्याच्यापेक्षा मुलांच्या, मी माझ्या वैयक्तिक मेहनतीवर मी हा प्रयत्न करेन की आपल्या बाजूला पवई IIT आहे सर, बरोबर आहे. बरेच PhD मध्ये स्टुडंट असतात, त्यांना हम्म. कन्व्हिन्स करेन की इकडे येऊन मी त्यांना जागा उपलब्ध करून देईन महानगरपालिकेचं, जसं ते बौद्ध विहार असतं बरोबर. किंवा समाज मंडळ, गणपती मंडळाची जागा असते, त्या ठिकाणी Study room शनिवार type. रविवार हा. शनिवार रविवार त्यांना बोलवून मुलांसाठी मॅथमॅटिक्स, सायन्स आणि इंग्लिश, मुलांचं बेसिक नॉलेज मी अपग्रेड करण्याचा प्रयत्न करेन. बघा, BMC मध्ये अंतर्गत जेवढी काम आहे ती ते करूनच घेणारच. प्लस आज राज्यसभाचे एवढे फंड आहेत, बरोबर. जे नगरसेवक प्रयत्नच करत नाहीत. का करत नाहीत ते मला माहित नाही. 1.5 वर्ष मेहनत करायचे साहेब, दुसऱ्या वर्षी तो फंड येतो, मुळात माहितच नाही साहेब. तो लॅप्स होतो फंड. खरी गोष्ट, लॅप्स होतो, माहितच नसतं त्या सगळ्या गोष्टी. ज्यांचा खोटं बोलत असेल मला तिथे तुम्ही बोला की हो की बरोबर. प्रमोद शिंदे तुम्ही काहीतरी ओव्हर बोलताय. हा बरोबर. नगरसेवक त्या फंडाचा उपयोग करू शकतो ना आपल्या एरियाचा विकास विथिन करू 5 इयर्स, काहीच काम बाकी ठेवू शकत नाही. बरोबर बरोबर. आणि मी ते करणार. आणि जैन साहेब तुम्ही ती इंटरव्ह्यू माझी घेणार. चांगली गोष्ट आहे. साहेब, ज्या पद्धतीने आता तुम्ही एवढं काम केलेलं आहे, सगळं आहे, पण शेवटी मतदान आहे, तुम्हाला मतं हम्म. मागायला बाहेर पडावं लागणार आहे. एबी Yes. फॉर्म मिळाला तर फॉर्म भरणार, मतं मागायला. मतदारांना काय सांगाल तुमच्या विभागात? मतदारांना मी एक सांगेन, माझ्या वॉर्डातला स्पेशली, येस, माझ्या वॉर्डाच्या स्पेशली मी सांगेन साहेब, आता जे मी जो तमाशा चाललाय ना आमच्याकडे साहेब, कालचीच एक गंमत सांगतो. कोण म्हणतो माझी तिकीट कन्फर्म आहे, कोण म्हणतो नाही उसकी तिकीट कन्फर्म नाही, रेल्वे की तिकीट कन्फर्म आहे. अच्छा. एक काय आहे मस्करी, तुम्ही दोन्ही पक्षाचे जिम्मेदार व्यक्ती आहात, लोकांना काय तमाशा दाखवताय? लोकांना का नाही सांगत की मी काय करणार आहे काम, बरोबर आहे. मी एरियासाठी काय करणार आहे? माझा मागासलेला वॉर्ड आहे सर, बरोबर आहे. एरिया विकसित आहे हम्म, हम्म. आणि माझा वॉर्ड मागासलेला आहे. मागासलेला आहे. खरी गोष्ट. तो का नाही बोलत आहेत लोक की मी मागासलेला वॉर्ड विकसित करीन? त्याची कोण चर्चाच करत नाही सर. बरोबर आहे. मूळ मुद्दा तो आहे सर. बरोबर. लोकांची मतं साहेब घेऊन त्यांना फसवणूक करणे. अहो सर, मी तुम्हाला एक सांगतो, आज मी जे बघतोय या 1 वर्षभरात ऍक्टिव्ह झाले 6 महिन्याच्या अगोदर, कुठला कार्यक्रम घेत आहेत? हे काय सांस्कृतिक नगरसेवक आहेत का? अहो महिलांचे ते म्युझिकल चेअर्स, अहो ते काय बोलतात त्याला आजकाल, काय क्रिकेट लीग हा, प्रीमियर साहेब, लहान मुलांचे ते प्रीमियर लीग साहेब, नगरसेवकाचं ते काम आहे का साहेब? ते तुम्ही जिंकल्यानंतर किंवा तुम्ही एखादा रोडचा, मी काय म्हणतो, एखादा मोठा विकास केला आणि त्याच्या ओपनिंगच्या कार्यक्रमाला हा कार्यक्रम ठेवला ना, मला आनंद वाटेल काहीतरी लोकांना. पण साहेब, महत्वाचे काम सोडून तुम्ही लोकांना कुठे भटकवतायत? त्यांना भ्रमात कुठल्या टाकताय? युथला काय दाखवताय? युथला सांगा ना की आपल्या एरियातले हे मुद्दे आहेत, ह्याच्यावर काम करायचंय, त्याच्यावर प्रवचन करा, त्याच्यावर व्याख्यानं ठेवा. बरोबर. त्याच्यावर कोण बोलतच नाहीये. मी मतं मागणार साहेब फक्त डेव्हलपमेंटच्या वर. ओके. मी हे प्रीमियर लीगला, हे माझं वैयक्तिक झालं सर, बरोबर आहे. एक इंटरेस्ट आहे तो. हे वैयक्तिक झालं, हे जर वॉर्डाशी काय घेणे देणं आहे, बरोबर. हे मी कुठल्या मंडळाला सांगू शकतो ना बरोबर. की बाबा तुम्हाला कार्यक्रम घ्या आणि तुमच्याच नावावर घ्या. बरोबर. बरोबर. आज हळदी कुंकू कार्यक्रम, ते प्रीमियर लीग, ते तुमचं म्युझिकल चेअर, ह्याच्यावरच चाललंय. आणि ते काय आजकाल नवीन आलंय, ती साडी, कुठली ती पैठणी साडी, हा, बरोबर. म्हणजे तो नगरसेवक पद त्याच्यामुळे डिक्लेअर होतो का? त्याचं ते बघत नाही की तो काम करणारा आहे का, त्यांनी काय काम केलंय ते का नाही विचारत आहेत लोक, तो काय प्रश्न करत नाहीत त्याला. माझं या बाबतीत फार नाराजगी आहे लोकांच्या बाबतीत, या बाबतीत. आणि जेव्हा गटर भरतं, तुमतं, तेव्हा मग तो जो काम करणारा कार्यकर्ता होतो त्याच्याकडे लोक जातात, अरे तुम कुछ करणे रे हो. अरे मग नगरसेवक काय करतोय? बरोबर. नगरसेवक कुठे असतो माहितीये? त्यावेळेला गावी असतो, त्याला इथलं काय पडलं नाहीये. तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने प्रमोद शिंदे साहेब हे आपली तयारी करतायत येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीची. अत्यंत अभ्यासू आणि अत्यंत विचारवंत अशा पद्धतीने माझा वॉर्ड कसा डेव्हलप करायचा, माझ्या वॉर्डात नेमकं काय काम आहे आणि मुळात नगरसेवक कसा असावा, हा सगळ्यात मोठा विषय असतो. आणि त्याच वेळेला आपण पाहिलं की जे विषय त्यांनी मांडले हे अत्यंत कौतुकास्पद होते आणि वाखाणण्याजोगे होते. तर अशा पद्धतीने मतदारांना सुद्धा जेव्हा मतदान करायचं असतं त्याला विचार करावा लागतो की मतदान नेमकं करायचं कोणाला. तर अशा पद्धतीने तुमच्यासमोर
प्रमोद शिंदे जे आहेत ज्यांनी तुमच्यासमोर हे विषय मांडलेले आहेत आणि यापुढे सुद्धा ते तुमच्याकडे जेव्हा मतदान असेल तेव्हा मतं मागायला येतील तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे त्यांचा अभ्यास बघू शकता आणि अशा पद्धतीने आपण मतदान करू शकतो. तर बघूया येणाऱ्या 15 तारखेला मतदान आहे आणि 16 तारखेला जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा प्रमोद शिंदे साहेब हे कुठे असतील अशा पद्धतीने आज आपण त्यांच्याकडे त्यांना शुभेच्छा देऊ शकतो. मी इथेच थांबतो. आपला अतुल आपली बातमीमध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू. जय थँक्यू जय महाराष्ट्र. जय महाराज.